हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं लॉंग जी आपली पफ स्लीव्ज आहे तर तिची कटिंग आणि स्टिचिंग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इथं बघू शकता मी अस्तर घेतलेला आहे आणि त्याच्या 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे। तर 10 इंच बघा इथं छातीची घडी होती, तर मी इथं 9 इंच इथं बाहीची घडी घेते। म्हणजे छातीच्या घडीमधून आपल्याला 1 इंच मायनस करून बाहीची घडी घ्यायची आहे। आता या पद्धतीने बघू शकता मी 9 इंच मोजून घेतलेला आहे। आता बाहीची लांबी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही घेऊ शकता, किती लांब पाहिजे ते। तर इथं 9.5 इंच तयार बाही मला पाहिजे, तर मी इथे 10.5 इंच बाही लांबी घेतलेली आहे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने बघू शकता, बंद बाजूकडून पण 10.5 इंच घेतलं आणि ओपन जी बाजू आहे कापडाची तर त्या साईडला सुद्धा मी 10.5 इंच घेतलेला आहे। आता बाहीचा आकार देण्यासाठी इथं बघा, साईज जर मोठी असेल तुमची तर इथं 3.5 इंच घ्यायचं आहे। तर इथं 34 साईजचा हा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी इथं मी 3 इंच घेतलेला आहे बघा। आता तिरकस लाईन आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला 1.5 इंचाचे। तर पहा या पद्धतीने व्यवस्थित असं इथं मार्किंग करून घेतल्यावर पहिला जो आकार आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि वरच्या साईडला जे 2 आहेत पॉईंट त्यांना वरच्या साईडने घ्यायचं आहे बघा। आणि या पद्धतीने सिंपल असा आकार द्यायचा आहे। तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर प्रॅक्टिस करा, तुम्हाला सुद्धा सहज जमेल। आता खालच्या साईडला आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे आणि इथं मी 2 इंच मार्जिन घेते। त्याच्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे तिरकस। त्याच्यानंतर आपल्याला वरती पफसाठी 3 इंच इथं मार्किंग करते मी। तर तुम्ही इथं 3.5 जेवढं तुम्हाला पफ पाहिजे बाहीमध्ये तेवढं तुम्ही इथं वरती वाढवू शकता। तर त्याच्यानंतर बघा दोघं साईडला 3-3 इंचाची मार्किंग केली आणि जी लाईन आपण आखलेली बघा त्याचं सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। आता सेंटर पॉईंट काढल्यावर जेवढं निम्म येत असेल तेवढं वरच्या साईडला सुद्धा तेवढंच घेतलं मी आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता इथे बघा जो त्रिकोण बनलेला आहे वरच्या साईडला बॉक्समध्ये तिथून खाली 1.5 इंच घेतलेला आहे आणि इथून आपल्याला या पद्धतीने बघा जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसा हा आकार द्यायचा आहे बाहीचा। तर खूप छान असा पफ बाहीला येतो आणि कस्टमरला सुद्धा खूपच छान हा ब्लाऊज बसलेला आहे आणि बाही सुद्धा एकदम सुंदर अशी दिसते। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पफसाठी तुम्ही इथे 3 इंच घेतलं आहे, 3.5 4 5 पर्यंत तुम्ही इथं घेऊ शकता। तर हे बघू शकता इथं मी 3 4 5 जेवढं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पफसाठी इथं हे घेऊ शकता। तर या पद्धतीने बघू शकता आता आपलं इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सिंपल असं या पद्धतीने आकार देऊन दिलेला आहे। आता तुम्ही म्हणाल एकच आकार दिलेला आहे बाहीला, तर तसं नाही, 2 आकार द्यावे लागतात आपल्याला बाहीला। पण सर्वात पहिले बघा, पहिले वरचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कटिंग करून घ्यायचा। अस्तर जोडल्यानंतर जेव्हा बाहीला जोडतो आपण तेव्हा तो आकार कटिंग करायचा असतो। आता इथं बघा कटिंग झाल्यानंतर जिथं लाईन आखलेली बघू शकता तिथं या पद्धतीने फोल्ड करायचं आहे व्यवस्थित आणि कट मारायचे आहे, म्हणजे आपल्याला लक्षात राहील। तिथून आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे बाहीसाठी। आता बघा इथपर्यंत समजलं असेल। आता हा बघा सुंदर असा ब्लाऊज पीस आहे, तर पूर्ण असे टिकले भरलेले आहेत त्या ब्लाऊजला खाली काठाला। तर इथं बघू शकता या पद्धतीने मी काठ आहे ते एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घेते। तर पहा इथं व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आणि एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं कटिंग करायची आहे। तर पहा या पद्धतीने आता बाही ओपन करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने इथं ठेवून घ्यायचं आहे बाहीला। आता बघा अर्धा इंचाची मार्जिन धरून आपल्याला इथं ब्लाऊजची कटिंग करायची आहे। तर पाहू शकता या पद्धतीने, म्हणजे अस्तर जोडायला आपल्याला सोपं जातं त्यासाठी। तर या पद्धतीने बघू शकता व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे। खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा, खालीवर झालं असेल तर ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं। तर पहा इथं मी कट करून घेतलेले आहे बाहीला। आता आपण अस्तर कसं जोडायचं ते पाहूया। तर पहा इथं या पद्धतीने बाही जी आहे तिला आता अस्तर जोडणार आहोत आपण। तर ओपन करून घेतली, सर्वात पहिले जसं आहे तसं इथं ठेवायचं आहे। आता ब्लाऊज पीसचा जो कापड होता तो तिथं जॉईंट होता बघा, मी व्यवस्थित ठेवून घेते सर्वात पहिले आणि मधून जो आहे ब्लाऊज इथं कट करून घेते, म्हणजे 2 पार्टमध्ये आपल्या ती बाही इथं शिवायला सोपं जाईल। तर पहा इथं टिकल्या दिलेल्या आहेत खूपच इथं ब्लाऊज पीसला पूर्ण। तर त्याच्यासाठी इथं व्यवस्थित चेक करून शिवायचं आहे।
जेणेकरून तुमचं ब्लाऊज आहे म्हणजे मशीन आहे ते खराब होणार नाही. कारण टिकल्या जर आल्या सुईमध्ये तर सुई मोडतात, मशीनसुद्धा खराब होते. तर त्यासाठी असे जे ब्लाऊज असतात त्यांना व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आता बघा बाही ओपन करून घेतली आणि सर्वात पहिले आपल्याला सरळ बाजूकडूनच अस्तर ठेवायचं असतं बघा. तर तुम्हाला जसं इथं ॲडजस्ट होत असेल त्याच पद्धतीने इथं ठेवायचं आहे. तर काठ दिसत आहे तिथं मी ट्रान्सपरंट दिसतं आहे थोडं, त्याच्यातून इथं बघू शकता अर्धा इंच मी खालच्या साईडला शिवून घेते अस्तर आणि ब्लाऊज पीसला. तर जसं आहे तसं मी इथं शिवून घेते, बघू शकता तुम्ही. तर खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपण 10.5 इंच 1 इंच वाढवलं होतं बाही लांबीमध्ये. तर खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि जोडताना आपली बाही अर्धा इंच जोडली जाते ब्लाऊजला, त्यासाठी. आता बघा या पद्धतीने बाहीला व्यवस्थित करून घ्यायचं. वरून एक दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून अस्तर आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होतं त्यासाठी. तर पहा इथं या पद्धतीने अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता परत एक शिलाईन टाकायची आहे आणि टिकल्या जर असतील तिथं तर तुम्ही शिलाईनने टाकली तरी चालते. पण या ब्लाऊजला इथं बघा खाली टिकल्या नव्हत्या, मध्ये दिलेल्या आहेत आणि काठला. तर त्यासाठी इथं मी व्यवस्थित असं शिलाईन टाकून घेते. आता या साईडला सुद्धा पूर्ण काठामध्ये ते टिकली वर्क भरलेलं आहे, तर मी ते काठ राहू दिलं आहे आणि इथून शिलाईन टाकून घेते बघा एकदम कोपऱ्यावरती. तर इथे तुम्ही बघा टाचांचा वापर करा, म्हणजे काय होईल अस्तर आणि कापड सहज तुमचं इथं जोडलं जाईल व्यवस्थित असं. तर पहा इथं या पद्धतीने एवढंच मी अस्तर जोडून घेतलं आहे. खालच्या साईडला टिकली होते त्यासाठी मी अर्धच अस्तर इथं जोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कटिंग करता येईल त्यासाठी. आता एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं जो एक्स्ट्राचा कापड दिसतोय तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर इथपर्यंत तुम्हाला बाही कटिंग आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. आता बघा इथं आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे. आता या पद्धतीने व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे. आता फिटिंगच्या साईडला आपल्याला ते टिकली वर्क येणार आहे, त्यासाठी मी इथं दंडगेरचं माप मोजून घेतलेलं आहे आणि फिटिंगचं लाईनसुद्धा तिथं आखून घेतलेली आहे. आता या पद्धतीने बघा जे आपल्याला फिटिंगमध्ये जेवढ्या टिकल्या येत असतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहे व्यवस्थित असं. तर सहज इथं निघत होते त्यासाठी मी हातानेच काढून घेतल्या. तर पहा इथं या पद्धतीने काढून टाकायचे आहे, म्हणजे तुमचं मशीनसुद्धा खराब होणार नाही आणि बाही आहे ती एकदम परफेक्ट अशी तुमची रेडी होणार. आता बघा अस्तर जोडल्यानंतर जे आपण ब्लाऊजला इथं बघा अस्तरला जे कट्स मारलेले होते चुन्या घेण्यासाठी तर ते दिसत नव्हते, ते मी इथं कट करून घेतलेलं आहे. ब्लाऊज पीसचा कापड होता ते. आता बाहीला घडी घालून बाहीचं सेंटर काढायचं आहे. तर पहा या पद्धतीने सेंटर काढून घेतलं आणि जो कट्स मारलेला आहे तिथून आपल्याला एका साईडने 4 चुन्या घ्यायच्या आहे. छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायचे आहे, तुम्हाला जेवढा पफ हवा आहे तेवढं, आणि एकसारखे घ्यायचे आहे बघा, जेणेकरून दिसायलासुद्धा सुंदर दिसतात त्यासाठी. तर पहा सावकाशपणे आपल्याला व्यवस्थित असं या पद्धतीने चुन्या टाकून घ्यायचे आहे. आता तिकडच्या साईडनं शिवून येते ते चुने या माझ्या साईडला आहे बघा, आणि आता त्याच्या विरुद्ध आपल्याला इकडच्या साईडच्या चुन्या विरुद्ध शिवायच्या आहे, म्हणजे त्याच्या समोर शिवायचे आहे त्यांना. तर पहा या पद्धतीने समोरासमोर असं शिवत जायचं आहे. तर पहा इथं व्यवस्थित असं कापड व्यवस्थित धरायचं आहे. त्याच्यानंतर इथं एकसारख्या इथं प्लेट्स येतात आपल्या, त्यासाठी व्यवस्थित बघू शकता तुम्ही या पद्धतीने सावकाशपणे मी इथं प्लेट्स आहे ते टाकून घेतलेले आहे ब्लाऊजला आपल्या बाहीला. तर पहा इथं व्यवस्थित असं धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर पहा इथं पफ एकदम व्यवस्थित आलेला आहे. तर आता इथं बघा आपल्याला ब्लाऊजला कसं शिवायचं ते आपण पाहूया, तुम्हाला लक्षात राहील. तर हा जो ब्लाऊजला डिझाईनचा गळा शिवलेला आहे त्याचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर टाकलेला आहे. सिंपल ब्लाऊज आणि साडी सेम होती, त्यासाठी मी काठ आहे त्याच्यानुसार मी लेस लावलेली आहे ब्लाऊजला. आता इथं बघा बाहीला उलट्या साईडने फिरून घेतलेला आहे आणि बघू शकता इथं पुढच्या मुंड्याचा आपण आकार दिलेला नाही, हे लक्षात ठेवायचं. आता इथं बघा आकार देण्यासाठी जिथपर्यंत आपण टक्स घेतलेला होता बघा, कट्स मारला होता छोटासा, प्लेट्स आपण जिथून सुरुवात केलेली आहे तिथून, तर तिथपर्यंत या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे. अर्धा इंचमध्ये किंवा पाव इंच घेतलं तरी चालेल. आता तो आकार इथं पहिले शिलाईन टाकायची आणि त्याच्यानंतर कट करायचा आहे.
म्हणजे काय होईल, ते अस्तर आणि कापड तुमचं धागे वगैरे निघणार नाही, ब्लाऊज तुमचा परफेक्ट येईल. तर इथे बघा बाहीलासुद्धा मी सेंटर काढून घेते. आता ब्लाऊजला इथं बघा वरच्या साईडला पाठीमागचा पार्ट आहे आणि खालच्या साईडला पुढचा पार्ट दिलेला आहे. तर त्यानुसार बाहीला इथं मुंड्याचा आकार कट करायचा आहे. तर बघा बाही शिवताना हे लक्षात ठेवायचं, आपल्याला सेंटरपासून बाहीला शिवायला सुरुवात करायची आहे. तर पहा इथं मी थोडं म्हणजे खालचा कापड ब्लाऊजचा सुद्धा व्यवस्थित पकडते आहे आणि बाहीलासुद्धा व्यवस्थित पकडून इथं मी शिलाई टाकते आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर परफेक्ट असं या पद्धतीने मार्किंग करून घ्या, अर्धा इंच खडूने, आणि त्याच्यावरती तुम्ही शिलाई टाका. आता बघा एका साईडने सेंटरपासून सुरुवात केली. आता दुसऱ्या साईडला सुद्धा ब्लाऊज फिरून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला बाहीला सेंटरपासूनच इथं शिवायला सुरुवात करायची आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे बघा. या पद्धतीने व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, पफ आहे तर तुमचा सेंटरमध्ये राहणार आहे आणि ब्लाऊज घातल्यावरती सुंदर असा हा पफ दिसतो. तर त्यासाठी तर पहा आता संपूर्ण बाहीला आपण इथं शिलाई टाकून घेणार आहोत. तर जे पार्ट आपण जॉईन करतो त्यांना डबल शिलाई टाकायची असते. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघू शकता इथं आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. फिटिंगच्या साईडला सुद्धा बघा एक शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून सरळ बाजूनच शिलाई टाकायची आहे. म्हणजे फिटिंग करताना आतल्या साईडला धागे निघत असतील तर ते ब्लाऊजचे निघणार नाही. तर त्यासाठी आणि ब्लाऊज दिसायला सुद्धा सुंदर दिसतो. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कळवा. धन्यवाद.